सुंदर ते ध्यान उभे विठेवरे, सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे विठेवरे, सुंदर ते ध्यान उभे विठेवरे, परकथा बरी ठेवूनिया हमारे गळा चित्तांबरे, हमारे गळा चित्तांबरे, हमारे गळा चित्तांबरे, हमारे गळा चित्तांबरे, मनी माझे तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, म्हणे माझे,
पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थव्रत पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी हरनिशी मुखी नाम गाई हरनिशी मुखी नाम नाम विठोबाचे घेई नामी वाचे नाम विठोबाचे घेई नवी वाचे भुज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवासी गाईन हरनिशी नाम ठल विठ्ठल सदा पंढरीचा वदावा कटी हात ठेवी असा देव धावा महापातके दर्शने जाती बंग नमस्कार माझा श्री रुक्मिणी पांडुरंग पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम सारू बाबाजी सद्गुरु तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र
तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र थया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञान नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान निवृत्ती उदारा उदारा सोपान देवा मुक्ताबाई ज्ञान तिथी कला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणे अतंत्र जननी देवांचे मस्तक हे पायावरी नाही आमच्या निधीचा नियम आहे आपल्या निधीमधला कोणतरी एका उभा करायचा तो कीर्तनकार होईल भविष्यात त्याने प्रकारे तो करेल त्या नियमाप्रमाणे मला त्यांनी आता आमचे अध्यक्ष मधुरे बाबा यांनी सांगितले का सेवेची वारी आहे माझे घरी अनेक करी तीर्थव्रत व्रत एकादशी करी उपवासी हा तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा अभंग आहे 4 चरणाचा घेतला नाही एक कमी पडते पालला म्हणून वेळ पण कमी आहे आता आपण कीर्तनाला सुरुवातच करूया आता आपण सहज भेटलो आता आपण पंढरपूरमध्ये आलो तरी विचारतो आपण काय घरी कसं आहे कोणतं विचारतं का तुमचा परमार्थ कसा आहे किंवा परिवार कसा आहे त्या नियमाप्रमाणे असे 4 वारकरी भेटले ते विचारतात काय तुमचं घरी काय नाही ते आपले विठ्ठल विठ्ठल संपत्ती साठागती असतो संसारिक आणि परमार्थिक बरोबर कोण संसारिक सांगतो माझी घरी गाडी घोडा बंगला गाडी घर शेतीवर हा संसारिक संपत्ती आहे आणि परमार्थिक संपत्ती म्हणजे काय वारी करतो कागदपत्र वाजतो गायन करतो तीर्थव्रत करतो ही परमार्थिक संपत्ती चरण विरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास तारणे केला दारवंडा केला भगवंता तुम्हाला तुकाराम महाराजांचं प्रमाण देवा चला तुकाराम महाराजांची वंश परंपरा गेली 8 पिढ्यांचा वंशावळींचा त्यांच्या घरी वडिलांच्या पूर्वजांपासून परंपरा चालली तीच परंपरा पंढरीची वारी आषाढी कार्तिकी आणि भजन कीर्तन पूजन हेच चालू होते हेच तुकाराम महाराज आपण कसं पहिल्याच सांगितलं पंढरीची वारी आहे माझ्या पंढरीची वारी आहे माझ्या पंढरीची वारी आहे माझ्या वारी आहे माझे घरी अनेक करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम वारी आपली वारी गणपतीकर कुंडवाल ते आळंदी ते पंढरपूर अशी 17-18 दिवसात आपला प्रवास आपण केला प्रवासामध्ये कोणाला काय धक्का लागला कोणाला काय बोललं असेल तर तुम्ही उदाहरणाकडे मला माफ करा माझं नाव संतोष आहे एवढी टाइम समाधानी हा त्याबद्दल काही वाद नाही केला माफ तरी चालेल असं पण नाही तर वारी तुकाराम महाराजची होती महिन्याला वारी होती त्यांची पायी वारी आपण बसमध्ये येतो रिक्षामध्ये येतो गाडीमध्ये ट्रेनमध्ये ही वारी नाही आपली सकाळी यायचा संध्याकाळी जायचा ही वारी शक्यच होऊ शकत नाही तशी तुकाराम महाराजांनी वारी केली 1 वर्ष नाही केली पिढ्या परंपरा वंश परंपरा दासनी अंकिता तथा मोकळीता केवढा म्हणजे वंश परंपरा
आता वंश परंपरा काही प्रत्येकाची वंश परंपरा झालं तसे आता मी प्रमाण ऐकला काल कीर्तनकारांचा मुलगा कीर्तनकार होईल तुकारामाचं काय ते प्रमाण आहे फक्त न होती संत म्हणजे ती आपली परंपरा आपण टिकू शिकवायचं संभव नाही आता पप्पाचे आहे तर तुमचा पप्पाचंच होईल गायकच होईल हे शक्य नाही ते म्हणजे त्याच्या प्रारब्धानुसार तो होऊ शकतो आता आम्ही कीर्तनकार होऊ का नाही होईल आमच्या डोक्यात नव्हतं आमच्या डोक्यात भेटायला टोपी आली पहिल्यांदा आम्ही ब्राह्मणगडच्या ठिकाणी चाललो होतो तिथे तालकरी म्हणून होतो करोल्या नावाची सुरुवात होती करोला त्या करोल्या गावातून आम्ही सुरुवात केली अजून टाळकरी झालो तिथेच मालकरी झालो करोले टू कुंडेवाल टू तिथे येऊन येई मला दिंडीमध्ये गायक म्हणून घेतला बाबांनी सांगितलं तू गायक म्हणून दिंडीमध्ये जा मी दिंडीमध्ये गायक म्हणून आलो गायक होता गाता महाराज मला कीर्तनकार हो आता त्याला सांगितलेलं कीर्तनकार व्हायला काय तुम्ही बोलत ते मी फक्त बोलत राहील चुकीचं का ते तुम्ही ठरवायचं ते कीर्तनकार म्हणजे करोड कुंडवाल आणि कुंडवाल ते पंढरपूर मी सहज आपण सर्व भाग्यवंतानो ऐका तुमच्या 4 फूट मी भाग्यवंत आहे मला पंढरपूरमध्ये येऊन कीर्तन करायला भेटला आमचे बाबा आचार्य रामनाथ बाबा ना त्यांची सेवा होती ते पंढरपूरमध्ये आल्यानंतर दुपारची सेवा करतात पण त्यांच्या भागात नव्हते ते माझ्या भागात आले ते भाग्यवान मी म्हणून भाग्यवान न बोलता किती शब्द आपल्याला लागेल भाग्यवान बोलू तसं राम म्हणता राम होते जे तसं भाग्यवान बोलता बोलता मी भाग्यवान आज गुरुवर्य बाबा इथे समोर आहे आमचे गुरुवर्य हे तुम्हाला दिंडीचे चालक मला सेक्रेटरी अध्यक्ष सर्व माझ्या मागे पुढे उभा रायस नामाले आपण तिथे होळी करू इतकी मोठी माणसं असून काही वापरतो आणि वाजवणार पण ते गावालाच आहे असं म्हणजे सर्व आपण खेलीमेली गदारोल्यानंतर विषय होता पंढरीची वारी तुकाराम महाराज वारीकडे होते तुकाराम महाराज एकनिष्ठ भक्त होते एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कांचे काम नाही म्हणजे एवढे एकनिष्ठ होते ते फक्त आणि फक्त विठोबाचे स्मरण करायचे व्रत करायचे असेल ती फक्त एकादशी आपली एकादशी कशी असते खरा घरा आणि एकादशी करा सकाळी चहा काढा कॉफी दूध खिचडी बिना साबुदाण्याची बटाट्याची ज्याला जशी पाहिजे तशी पण आपली एकादशी असते एकादशी असं असतं मी ऐकले ते सांगतो मला दशमी एक भक्त एकादशी निराळ आणि द्वादशी सूर्य मध्याह्न म्हणजे अर्धा उगला अर्धा आतमध्ये असलेला उपवास ठेवायची ही एकादशी ग्रंथामध्ये आहे आणि ही देवांना मान्य आहे आपली एकादशी झाली सकाळी उठतो आपण उठतो किती वाजता 10 वाजता मग तेव्हा आपली एकादशी सुटेल तर एकादशी पण नाही आणि उपवास पण नाही उपवास असला तर संध्याकाळी सोडतो एकादशी असेल तर एकादशी नियमाप्रमाणे सोडली पाहिजे अशी एकादशी व्रत एकादशी करील उपवासी गाईल अनिशी मुखी नाम काय करा म्हणजे एकादशी अनिशी आपला कधी कधी एकादशी असेल तर आपण मंदिरात हरिपाठ होते कीर्तन होते भजन होते द्वादशी दिवशी आपण जेवतो घेतो कामाला कीर्तनाचा पत्त्या नाही भजनाचा पत्त्या नाही आम्ही पण तसे बुवा आहोत म्हणजे बुवा पण नाही म्हणत मी आम्ही वाडीला येतो तेव्हा काकड्याची आमची भेट होते काकडा वाडीला येतो आमची भेट होते तर आमच्या काकड्याचं काय संबंध नाही म्हणजे आम्ही घेत नाही संबंध असतो काकडा पण आपल्याकडे ती परंपरा नाही तुमच्याकडे अत्तरोजामध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये काकडा होतो कार्तिक वास मी पण प्रयत्न केला काकड्याचा पण तो जोडीदार पाहिजेच म्हणा आमचं जोडीदार झोपण्याचं असतं ते काकडा असं व्रत एकादशी कैन उपासी गायन आळनिशी मुखी नाम हरी विठ्ठल विठ्ठल व्रत एकादशी गायन करीन उपासी गायन आळनिशी मुखी नाम हरी एकादशी गायन उपवासी काही अनेकडे कधी तीर्थ होतं तुकाराम माझं ना दुसरे कुठे तीर्थ गेले नाही वाराणसी गेला ना पाहिली द्वारका परी नाही तुका पंढरी वाराणसी जाय वाराणसी चाली जे माता
गोदावरी एक दिवसा गोदावरी एक दिवसा आणि पंढरी पाऊल पर्यंत एक पाऊल. वाराणसीला जायचं तर एक महिना जावं लागेल. हा गोदावरीला जायचं तर एक दिवस आणि पंढरीला एक पाऊल. पाऊल झालं ती पंढरीची वाट. ऐसा थोर महिमा उठो वैकुंठ पंढरपूर यावणी थोर महिमाना. पंढरपूर हे भूवैकुंठ आहे आणि असं भूवैकुंठामध्ये आपण आलोय. तिथले तीर्थ आहे चंद्रभागा. चंद्रभागाचं एक उदाहरण माझ्या समोर आलंय. ते चंद्राला देवांनी श्राप दिला का त्याने काय गुरु पत्नी गमन असं झालेलं. त्याच्यामुळे त्याला एक श्राप पडलेला का सर्व देवाला त्याला श्राप दिला का तुझं पाप अमान्य आहे. तर देवाने त्याला उशाप पण दिला का तू एक लोखंडाचा एक वणका घेतला. एक मणका तो खांद्यावर घेऊन तू सर्व तीर्थ भ्रमण कर. असं ते तीर्थ भ्रमण करत राहिला तो. त्याने सर्व तीर्थ केली. ज्या तीर्थामध्ये जो तरेल तो ते तुझे पाप संप. तर तो पूर्ण 84 आपले तीर्थ आहेत तेवढे 360 तीर्थ आहेत तेवढे फिरला. पण कुठे त्यांना तो चांगला नाही. तो अनायास भूवैकुंठ पंढरपूरमध्ये आला. येता येता त्याला चंद्रभागा दिसते. तेव्हा चंद्रभागामध्ये पाणी कमी होतं. तो विचार करतो काय इथे पाणीच नाही इथे काय चढणार आहे. तो गेला आणि त्याला जाऊ दे पुढे जाऊ. आपण डबल मागे आला आणि बोला त्याला बघू तर झाल्या. त्याने चंद्रभागेमध्ये ते स्तंभ टाकला आणि ते तळले. ते लोहस्तंभ कुंडी गावाच्या लोहदंड हा ते आहे. ते एवढं पुनीत आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे. चंद्रभागा ढोला करीनोपाशी गायना दिसी मुखी नाम. हर दिवशी मुखी नाम गायचं. इथे आपण 17-18 दिवस नाम काकडा भजन कीर्तन करीत आलोय. इथे येऊन तेच करायचं आपल्याला. नाहीतर माझंही आता सांगितलंय आपली माणसं कुठे जातात पंढरपूरमध्ये जातात. बांगड्या साधरी घेतात. तिथला 1 रुपयाच्या वस्तू जरी आपण घेऊन गेलो तर वारी आपली फुकट जाईल. बरोबर ना. मग आपल्याला काय करायचं आहे ते साधा नाम घोष करू हरी काता. घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष. जिथे माझे भक्त गाती नारद आम्ही उभा देते. जिथे कीर्तन चालत रंग भरे कीर्तनात रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत ते ध्यास उभा जय समशरणाची शोभा. इथे देव आहे. देव आहे गुरु आहे भक्त आहे नाम आहे तीर्थ आहे. त्रिवेणी संगम भक्त नाम भक्त आणि देव भक्त आणि नाम याचे उत्तम असे त्रिवेणी संगम आहे. त्या संगमामध्ये आपल्याला सर्वांना नहायचं आहे. अंघोळ करायचे. चंद्रभागा हरी चंद्रभागे करिता एक आपण देखील त्याला अवघाची सुखरूप व्हायला लागलो. का ते इथे कोण आहे सुखरूप व्हायचा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका जो चंद्रभागे करिता स्नान तुझे दोष तो फलती राहणो राण. आता इथे जेवढे आल्यात त्यांनी कमीत कमी 3 आंघोळी तरी चंद्रभागेमध्ये करा. दशमी एकादशी आणि 12 असं बोलू नका. नलामधला पाणी पण पंढरपूरचा आहे तो फक्त चंद्रभागेचा नाही. असं
मग चंद्र लगेच तिथे सुखरूप आहे तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंग सारखा जो आता पांडुरंग सारखा सुखरूप आपल्याकडे कोण नाही. आता आपण सर्व आपण काय माझे माहेर पंढरी आहे देवरीचे आता आपण सर्व माहेर लागलं. देवाचे दोन अवतार स्वयंभू अवतार आहेत एक देऊला आणि एक पंढरपूरला. हरी विठ्ठला विठ्ठला नांदे त्या घरी दैवत पंढरीचे नांदतो. नांदण्यामध्ये काय आता महिला मंडळाला माहित असेल बघ नांदणं म्हणजे काय. नांदणं म्हणजे दुसऱ्याच्या आधी स्वाधीन राहणे बरोबर ना. त्याही चांगला उठायचा सकाळी जेवण करायचा पाणी घ्यायचा ते त्यांच्यावर नांदण्यावर. तसेच पंढरपूरचा देव तुकारामाची भक्ती एवढी झाली का तो स्वयंभू तिथे गेला देऊला आणि ते देव तुकाराम माझ्या घरी नांदू लागला. आणि देव सांगेल तो तुकाराम महाराजांचे पूर्ण काम देव करू लागला म्हणजे तो नांदायला लागला. असे पंढरपूरचे दैवत. आणि इथे सुखरूप आहेत ते स्वतः पुढे आहेत माझे भक्त पुढे नदीमध्ये जातात काय कटीवर कटी कर समचरण विठ्ठल विठ्ठल भक्तांना भाऊसागरातून पार करण्यासाठी देव पुढे आहे आणि रुक्माता मागे आहे. कधी कधी असं होतंय आत्ताच माझी घरवाली सांगत होती तुम्ही कीर्तन करू नका तुम्हाला जमणार नाही. मी काय केलं होतं का मी 2013 मध्ये गाडी घेतली गाडी 4 व्हीलर गाडी घेतली आणि असं ऑफिसला लावताना मी डायरेक्ट बघली ज्या दिवशी येतली त्या दिवशी निघली त्या दिवशी 90,000 रुपये खर्च आला. आता काही तुला गाडी जमणार नाही तू गाडी कट कर. असं महाराजांसारखे सत्य असं घडलं. अरे होतं असं कधी कधी चला आपण एजंट बघतोय आणि त्याच्याकडून तुला काय म्हणतो त्याला इन्शुरन्स करून घेतो. त्या एजंटला 5,000 एक्स्ट्रा दे तो सर्व कव्हर करून घे बरोबर. ते कव्हर झालं ते गाडी चालवू लागतो. असं कीर्तन करते होतं कीर्तन नको करू बाबा तू कर काय नको कर उभा दे ना. तसेच भक्तांसाठी जर देव पुढे येत असेल तर मात्र थांबा कुठे जाता जाऊ जाऊ देव बोलतो नको तू मागे राहा. हे भक्तासाठी तत्पर आहे. विठ्ठल 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 भुवैकुंठ पंढरपूरचा अनेक महिमान आहेत. ते आता जसं इथे तूर्ण आणि पाषाण तेही देव झालं. पंढरपूर पाऊला पंढरी पाऊल पर्यस आणि इथे तूर्ण आणि पाषाण देव माना. तर पंढरपूरचे लोक पंढरपुढे आलेलो पंढरीची लोक लोक नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. मी तिरुपतीला गेलो तिथे काय माहिती का पाठ पाडलेलं दर्शनासाठी. एकदाच 5-50 लोक आणायचे त्याच्यावर टाकायचे डबल तो पाठ बांध करायचा पुढे. मग तिथे तुला तुडून जाऊ दे का मारून जाऊ दे देवाचं दर्शन द्यायचं आपलं. पण देव एवढं अंतर करून तिथे देव उवावी आणि उरावडी ऐसे तरनाई गोटे 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 ऐसे तरनाई उभावडी भेटे. आपण वृंदावनाला जा तिथे पण देव तेवढ्याच अंतरावर
काशी कुठे पण जा असं देव उभा उभी उठावटी भेटत नाही असं हे पंढरीचं महामान. आपण पंढरीमध्ये आलोय तर आपल्याला काहीतरी साध्य करायचं आहे. त्यासाठी एकदा देवाचे भजन करूया. विठ्ठल केला नक्की त्याच्यामध्ये देव आला हार करतात काय ना. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थ व्रत व्रत एकादशी गायीन गाय करीन उपवासी गायीन अनिशी मुखी नाम नाम गायीन अनिशी. देवाची किती नाम आहेत. अनंत रूप अनंत वेशी देवाची आनंद रूपे. वृंदावनमध्ये हरे कृष्णा, मथुरामध्ये वृंदावनमध्ये राधे राधे, गोकुळामध्ये हरे कृष्णा, काशीमध्ये बम बम बोले, तिरुपतीला बालाजी, गोविंदा गोविंदा असं. आणि आमच्या मंदिरामध्ये सकाळी मी गप्पत करतो. विठ्ठल विठ्ठल मंदिर आहे. सर्व लोक येतात ती शंकराची पूजा करतात. आपला देव उभा आहे ते बघत नाही पुढे जातात. मी विचारलं आणि मोठा झाडं लावले ट्रक माहिती मध्ये. बाहेरच्या लोकांना काय तिकडची लोक काशी वाराणसी आपल्या युपी बिहार त्यांना एक देव माहिती कृष्ण राम आणि शंकर. जास्तीत जास्त गणपती बाप्पा मोरया हे देव बघतात. ते येतात पूजा करतात. आम्ही गेलो तर आम्हाला दर्शन देत नाही त्याचे. आम्ही गेलो विठ्ठला जवळ पोहोचतो. मग असे आता नामदेव महाराजांनी प्रगती केली. कुठे झेंडा नामतयाचा किंकर आणि भजन करा सावकाश तुका झाला से कळस. तुकाराम महाराज भक्तीचे कलश झाले. आपला भजन कसं असतो अरे घे फटाफट घे. तुकाराम महाराज सांगितलंय भजन करा सावकाश. जर आपला कलश व्हायचा असेल तर भजन आपला सावकाश झाला पाहिजे. आपलं नुसते काही काकडा एक मालिकामधले 4 अभंग कमी बोला पण मालिका होऊन दे बाबा मग करा. म्हणजे आपलं कामच नाही दुसरा. आता आपण काकडा केला जवळजवळ मला तिथून 8 वाजता होता. काकडा संपला आपला 6 वाजता. 2 तास असे टंगल मंगल केली. काय काय होतं आचार्य जेवण काय होतं नाश्ता मिसळ पाव. म्हणजे सर्व मिसळ केली. भजन कीर्तन हरिपाठ काकडा आणि गायला पण आम्ही सर्व होतो. सर्व गायक होतो. कृष्णाभाऊ होते. अशी मिसळ झाली ना की कोणाला कोणाचा पत्ताच नाही. आणि आम्हाला काय राग समजत नाही. आम्हाला फक्त राग येतो. आता राग घालणारे महाराज सुरू होते. आता त्यांचे राग त्यालाच माहित. आम्हाला काय राग कला नाही त्याने तुका येईल त्याचं बोल बस. देव फक्त भावाचा भुकेला ज्याला येईल तसं रामकृष्ण बोला असं. तर आपल्या देवाचं नाव घ्यायचं आहे. कुठल्या देवाचं नाव आहे या अभंगाच्या शेवटच्या जन्मात तुकाराम महाराज सांगतात. कमीच बोललो नाम विठोबाचे घेई ना विठला
गायन हरनिशी मुखी नाम कोणी कोणी हरनिशी मुखी नाम गायला भक्त प्रल्हाद आहे, नारद आहे, हनुमंत आहे आणि विभीषण आहे. मीराबाई आहे, जनाबाई आहे, हे मुखी नाम घातलं. त्याचा फायदा प्रल्हाद. एकदा आपण पण नाम गाऊया. नारायण नारायण अरे चालू द्या काय चालेल त्या प्रभू. नारायण नारायण हरी असा नामघोष करीत प्रल्हाद भक्त टाळले. असंच एक उदाहरण आलंय. रावणाने सीताच्या अपहरण केले. सीतामाईचे सीतामाई कुठे होती? अशोकवनामध्ये आणि रामप्रभू रामेश्वरम होते. म्हणजे आपला समुद्र होता ते रामेश्वरम होतं. सीतामातेला असं वाटलं राम येतील का येतील. ते हनुमंतांना त्याने पाठवले की तू जा तिथे माझा शोध घ्या. हनुमंत आहे तेव्हा तुम्ही कसं ओळखू तिथे सीतामातेला ओळखू कसे. तर जेव्हा ते आले उड्डाण करून अशोक वाटिकेमध्ये तेव्हा त्याने तिथली हवा अशी आली लहरी ब्रह्मांडातील लहरी अशा राम 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 हवा असा ध्वनी त्याच्या कानात ऐकून. तर त्यांना वाटलं राम नाम आहे तिथे लंकेमध्ये राम राम बोलणारे कोण आहे. ते कोणते आले तर सीतामाता भेटले. तर सीतामातेला असं वाटलं हा पण कोणतरी बहुरूपी असेल म्हणून त्यांनी मग निशाणी दिली. काय निशाणी तुम्ही आणले राम काय आमची काय ती दाखवली. तेव्हा सीतामातेने ओळखलं का हा आपलाच भक्त कोणतरी आहे. मग तिने ते घेतलं आणि ते परत गेलं. कुठे फटक्यात आले उड्डाण करायचे. जय श्रीराम कुठे रामेश्वरमला. जय श्रीराम लंकेमध्ये. तर जय श्रीराम बोलले तिथे पोहोचले. तर त्यांनी ती निशाणी दिली. पण इकडे सीतामातेकडे राम 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 आणि इकडे राम प्रभूकडे सीते सीते सीते. एवढं त्यांचा संवाद एवढा झाला. तर असं तिकडे सीता राम म्हणता राम झाले, इकडे राम सीता म्हणता सीता आला. असं एक तुकारामांचा अभंग म्हणून आहे. म्हणता सुख वचनीय आहे. म्हणजे आपण जर असं बोलत राहिलो तर पती असं आता माझी तेच झालं. राम म्हणत आलो अभंग गात आलो तर तुला सगळं अभंग येतात मग तू कीर्तन कर. मग ऐसे सुख वचनीय आहे. मग ते राम गुण गाण्याचे प्रमाण भेटले. तसेच
नाम विठोबाचे गाही अहर्निशी. बरोबर ना. ब्रीद कल्पांतीचे गाव नाम विठोबाचे घेईन मी वाचे. वाचेला छंद लागला पाहिजे. गोविंद गोविंद म्हणायला लागले या छंद मग गोविंदाचे गाया भेद नाही देवा तया. अशा प्रमाणे तुकाराम महाराज सांगतात बीज कल्पांतीचे नसरे. विठ्ठल विठ्ठल हिमाची मिराशी ठाव तुझे पायापाशी. तुकाराम महाराजांच्या घरच्या परंपरेची मिराशी आहे तुझी चरण सेवा पांडुरंगा. महाराजांनी मग प्रमाण दिला माझ्या वडिलांची मिराशी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. ही त्यांची सेवा कल्पांती नसरे. कल्पच्या कल्प म्हणजे परंपरा गेली. तरी आज आपण एखादा आपल्या गावातल्या कोणतरी सात्विक माणूस गेला तर 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष आपण त्याची आठवण करतो. माऊली तुकाराम महाराज एकनाथ महाराज बहिणाबाई असे थोर संत होऊन गेले. आपण त्याची सहज आठवण करतो. म्हणजे आपलं ते म्हणजे शिरलेलं आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये ते बिंबवलेलं आहे का ते आपले कोणतरी होऊन गेले. आपल्या आजो गेला 15 गेला त्यांना पोषण केलं. पण ही यांची कीर्ती कल्पांती नसरे. असे कल्पांती न जमणारे नाम अनेक कल्पचे कल्प गेली तरी आपला नाम. आता गेले दिगंबरा विश्व वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या मी कहाणी. तुकाराम महाराज म्हणजे वैराग्याचे पुतले. असं आपण वैराग्य घेऊन आलो. आता गेली 17 दिवस आपण घरदार सर्व सोडून आलो. म्हणून ते येऊन आपण नाम विठोबाचे अहर्निशी गायला पाहिजे. असे वैराग्य घेत घेत इथपर्यंत आलो. म्हणून आता मी काही कीर्तन केलंय काय केलं तर तुम्ही ठरवा. मी बसलो ते गायकांना प्रश्न पडला म्हणा गायचं काय. मी त्या अरुण कार्यक्रम आपले नाना त्यांच्यासोबत कीर्तनाला गेलो. कुठे दिव्याला गेलो आणि नाना म्हणतात आम्ही दोघे गेलो. तिथे गायक होते नांदगावचे कोणतरी गायक आहेत मोठे. जनरल मला नांदगावचे कोणतरी वाजवणार होते गायक आहे. आता तेही ज्ञानियांचा राजा आपण गायक करता आणि त्यांचे ते भिक्षुदुसरे गायक असल्यामुळे त्याही मला चाल दिली. बोलून तू असा ज्ञानियांचा राजा मी चाल बोललो. मला त्या माझा समोरचा विचारला अरे बुवा गातो कुठे 1 का 2 मध्ये. मी जयेंद्रला सांगला जयेंद्र म्हणतो तो बरोबर गातो तुम्ही का. आता ते आम्हाला काय आता आम्ही शिकलोच नाही तर काय तुमच्या पाठीमागे मी आता आमचे बंडाभाऊ आहेत त्यांना मी विचारतो तुम्ही का तुमच्या पाठीमागे मी गातो ते काय गातो ते चुकीचं गाणं नाही तुम्ही गाईल पण ते सुरात असेल 1 मध्ये 2 मध्ये का 4 मध्ये असेल ते मला माहीत नाही. आता तुम्हाला काय त्रास झाला सर तुम्हाला थोडीदार आहे मी. अशा वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या मी काही नाम विधान विद्याचे कल्पांती नसते. अशी तोडकी मोठी सेवा झाली. न्यूनते पोटते आटिकते सरते करून घ्यावे पोटते करवली जशी केली कटकट वाकून तिथे देव जाणे देवाचे कारण देव झाले. आमचे सेक्रेटरी श्याम महाराज त्यांनी काल खाली कीर्तन केला. आज बाबांचं कीर्तन होतं. इथे आमच्या दिल्लीमध्ये 9 कीर्तनकार आहेत 12 आचार्य आहेत 3 सरपंच आहेत 2 नगरसेवक आहेत आणि विशेष म्हणजे आमचं सहकारी तिकडे आहेत. माझ्या कमिटीला एक विनंती आहे म्हणजे विनंती नाही म्हणजे सांगतोच मी तुम्हाला. आपले जे सेवकर आहेत ना गोविंदा आणि पार्टी त्यांच्यासाठी चौघांना 5 जण आहेत ना 5 जणांनी कुर्त्याचे कपडे आणा. काय होतं माहिती का ते येतात बसतात पण लोकांना असं वाटतं ते इथलेच कुठले कामगार आहेत. नाही म्हणजे असं लोकांना असं वाटतं कुठले कामगार कोण पण येतो हे कर ते कर ते पण विचारत नाही का कोण आहे ते करतात. मग त्याला तुम्ही कुर्ते आणा. मला तर तुम्ही पण आणलेलं एकदम पण तुम्ही पण एक सफेद कपडे आणा कमीत कमी. मग ते घातले ना ते पण टोपी घालतील. उद्या त्यांना मी आज कीर्तनाला ते उभे राहणार होते ते काय बोलले दादा जाम लोक आहेत मला शब्द दिला की मी कीर्तन करेन पण माझ्या कीर्तनाला एक पण मालकरी नको. मी बाबांना मागच्या वर्षी बोललो की कीर्तन करेन पण माझ्या कीर्तनाला एक पण मालकरी नको. बोलले का पण माझा प्रश्न मी कीर्तन करून घेईन. मग काय म्हणा कीर्तन त्यांना पण जावं लागेल ना. तुम्ही मालकरीला मी मालकडे आकाश घेत नाही
मी मालकरी नव्हतो. बाबा सांगायचे अरे संतोष ये आपण जायचो दररोज जायचो बाबांपेठी उसरण्याच्या बाबांपेठी जायचो. चला ते जाती तिकडे जायचो ना गायक मी माल घालून एक डुप्लिकेट घ्यायचो जायचो. बाबा ये तर बाबा काय होतं संतांच्या संगती वैष्णव संगती सुख वाटायची. बाबा त्यांच्या संगती राहून 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 बाबांनी नाचू कीर्तनाच्या कार्यक्रम सुरुवात केली. त्या बाबांना मिळवा पहिला कार्यक्रम आमच्या गावात करा मी माल घ्याय. पहिला कार्यक्रम दसऱ्यामध्ये केला पण दुसरा कार्यक्रम आमच्या गावात केला तेव्हा मी माल कधी झालो. आज आपला किती कार्यक्रम आहे बा 90 कार्यक्रम झाले. पण कोणाचे जवळ सोबत आता माझे मित्र रितेश आहे म्हणे ते माझ्यासोबत येतात. त्यांना आता संतोष काय खात नाही आपण म्हणून काय सजन आहे कृष्ण आहे काही जवळजवळ 4 वर्ष सर्व सोडलंय सोबत राहू राहू. आज तो मालकरी झाला त्याच्यासाठी टाल्या वाटा. असं ते आपल्या पोरांना सोबत हाताला काही पडलं नाही. हे म्हणून असं होईल की त्यांना कोणतरी दुसरं काम सांगणार नाही. म्हणजे आपली माणसं आहेत कोणी पण त्यांना हाडार करायचा ते आपल्याला मनात बरं वाटत नाही. मी त्यांना सांगा तुम्ही कीर्तन बसूया ते मला सांगितलं रात्री ते नाको भरपूर पोरं आहेत माणसं आहेत असं होईल. जे आम्हाला द्यायचे ना हे त्यावेळेला आणून नका त्यांना 4 कपडे आणा. रामकृष्ण काही बोलले असं कोणाला काय चुकून बाबा कापड्याला तर काय बोललं असं तर माफ करा. ते आमचे सर्वांचे सासरे आणि आमचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं. आता शेवल्याचे पुण्यग्रंथ घेऊ. जय ज्ञानेश्वर माऊली कीर्तनासाठी विष्णुदादा आहेत ऋतुदादा आहेत नृत्यदादा आहेत मधुकर मुंबईकर बोलतो आम्ही ना मुंबईकर महाराज सुरेश दादा आणि आमच्या राज्यस्तरीय कीर्तन याचे सप्ताहाचे अध्यक्ष स्थानी असलेले नेतृत्व करणारे धनाजी महाराज नारायणचे सप्ताहाचे